सती सावित्रीचं तर काही माहिती नाही, कारण ती एक कथा आहे. आपण ऐकतोय ना, आपण जी पिढी परंपरा आहे ही आपण पुढे जपत चाललोय. आता पहिले जे वटपौर्णिमेची पूजा बायका करत होत्या, तर पहिल्या वटपौर्णिमेच्या दिवशी बायका नवऱ्याला 7 जन्मासाठी आयुष्य मागायच्या. पण आता मात्र ह्या काळामध्ये तसं राहिलं नाही. आताच्या काळामध्ये बायका नवऱ्याचा गोड घेतात नारळाचा. पण खऱ्या काळामध्ये सती सावित्री ही आम्हाला आमची आई दिसते अजूनही आमच्या डोळ्यामध्ये. कारण ही जर वटपौर्णिमा आली तर माझ्या आईची मला नक्कीच आठवण होते. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस माझ्या वडिलांची परिस्थिती एवढी बिकट होती, एवढी खराब होती, जेव्हा खायला अन्न नव्हतं, कपडे पाहिजेत अशी ही परिस्थिती नव्हती, पण त्यावेळेस बापानं पण कोणती पैशाची म्हणजे गोष्ट कमी पडून दिली नाही आम्हाला. आणि आमच्या आईनं पण त्यांची कधीच साथ सोडली नाही. त्यांच्या सावलीला सतत सोबत घेऊन चालणारी आमची आई डोळ्यासमोर आम्हाला आठवते. एवढ्या वाईट काळामध्ये एवढा हाताला हात धरून चालणारी ती माझी आई खरंच आम्हाला सती सावित्रीपेक्षा काही कमी नाही वाटत. आणि हो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की पहिल्या बायका खरंच सती सावित्री होत्या. भलं नवऱ्यानं दुसरी बायको जरी केली ना तरी त्या गुण्यागोविंदाने राहत होत्या. पण आता मात्र तसं राहिलं नाही. आता शेतकऱ्याच्या मुलांना कोणी बायका देना, आणि जे बायका घेऊन जे शहरामध्ये जातात तर त्या मुली बॉयफ्रेंडच्या हाताने त्या नवऱ्याचा काटा काढतात. ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. सोशल मीडिया ओपन केल्याच्या नंतर लगेच आपल्याला एक किस्से दिसतात. एक मुलगा मेलेला दिसतोय. जिथं 90 प्रकरणं मुलाचे होत आहेत तिथं 10% मुलींचे होत नाहीत. आणि 10% जिथं मुलींचे होतात ना तिथं कारणं पण काहीतरी मुलीचे असतात. कारण 17-17 लफडे करणाऱ्या ज्या पुरी असतात ना, ह्या ज्या बाहेर जातात लग्न करून, बाप यांचे लग्न करून देतात, नोकरीवाला मुलगा पाहत त्यांच्यासाठी बाहेर लग्न करतात. आणि लग्न झाल्याच्या नंतर तरीसुद्धा त्यांची जे होते जे कारनामे ते चालूच राहतात. आणि ते जे नवरा केलेला असतो त्या नवऱ्याचा घोड घेतात. अशा सती सावित्र्या ज्या असतात ना, तर ह्या किडे पडून मरो देवा, ह्यांना तू जन्माला घातल्यापेक्षा ते आईबाप बिना लेकराचे राहिलेले चांगले.